आणि ही थेट दृश्य आपण बघतोय रमेश म्हात्रे यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आज कोर्टात हजर केलं जाणार आहे तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे हे संपूर्ण प्रकरण म्हणजे डॉक्टरांना मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे आणि शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेली मारहाण, त्यानंतर डॉक्टरांची प्रचंड नाराजी आणि अगदी नगरसेवक पदावरतीच बसलेली व्यक्ती अशी वागत असेल तर मात्र सर्वसामान्य सुद्धा असेच वागायला लागले तर याला जबाबदार कोण असा सवाल खरं तर डॉक्टरांनी उपस्थित केला होता। त्यामुळे आज आता कोर्टात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे सध्या आपण बघतोय रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर केलं जाते तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। सध्या रमेश म्हात्रे यांना काल खरं तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि त्यानंतर त्यांना सकाळी डिस्चार्ज मिळाला। अधिक माहिती घेऊयात, अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, काय अधिक अपडेट? शिवसेना शिंदे गटाचे जे नगरसेवक आहे रमेश म्हात्रे यांना सकाळी डिस्चार्ज मिळाला होता। आता मानपाडा पोलीस ठाण्यातून त्यांना घेऊन आता जे पोलीस आहेत कल्याण कोर्टाच्या दिशेने निघाले आहे। 2:30 वाजता त्यांना कल्याण कोर्टात पोलिसांना हजर करायचे आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे 3 जे पोलिसांची गाड्या, त्यापैकी एका गाडीमध्ये रमेश म्हात्रे आहेत आणि त्यांच्यासोबत पोलिसांच्या फौजफाट आहे। सध्या रमेश म्हात्रे यांना 10 ते 15 मिनिटात कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे। रमेश म्हात्रे यांची जी पार्श्वभूमी राहिली आहे ते बघता पोलिसांच्या मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कोर्टात जमू शकतात अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी ते काळजी घेतली आहे। सध्या पोलीस मानपाडा पोलीस स्टेशनहून रमेश म्हात्रे यांना घेऊन कल्याणच्या दिशेने निघाले आहे आणि 10 मिनिटात ते कल्याण कोर्टात दाखल होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण अगदी शिंदेना सुद्धा ही बाब खटकलेली होती आणि त्याचबरोबरीनं फटकारण्यात आलेलं होता, अंतर्गत कारवाई होईल असं म्हटलेलं होतं। आता कोर्टात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पोलिसांनी कशा पद्धतीनं तयारी केली आहे? प्रज्ञा, या ठिकाणी कल्याण कोर्टात ज्या प्रकारे काल सुनावणी झाली, जे न्यायाधीश होते KS कातकुरे यांनी पोलिसांना एका प्रकारे झापले होते की 24 तास उलटून झाले आहे, आरोपी कुठे आहे, त्या संदर्भात त्यांनी माहिती घेतली। पोलिसांनी सांगितलं की त्यांना त्यांची तब्येत खालवल्याने त्याला आता दाखल करण्यात आलं आहे। मात्र कोर्टाने स्पष्ट सांगितले जोपर्यंत आरोपी माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारचा निर्णय देणार नाही असा पोलिसांना कोर्टाने झापले होते आणि त्या प्रकरणी आता सकाळी रमेश म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर आता त्यांना मानपाडा पोलीस ठाण्यात जवळपास 2.5 तास ठेवण्यात आले होते। आता पोलीस त्यांना घेऊन कल्याण कोर्टाच्या दिशेने रवाना झाले आहे। आता कोर्ट काय निर्णय घेणार याची आता सुनावणी होणार आहे। जे बचाव पक्षाचे वकील आहे ते ठिकाणी कोर्टात आहेत आणि पोलीस आपली काय भूमिका मांडतात, पोलीस कोठडीसाठी प्रयत्न करणार, कारण की आरोपी सहकार्य करत नाही असा पत्र देखील पोलिसांनी कोर्टाला दिला होता। आता कोर्ट त्या अनुषंगाने काय विचार करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। नक्कीच सगळ्यात महत्त्वाची बाब, रमेश म्हात्रे यांचं असंही म्हणणं होतं की मी कोणतीही मारहाण केलेली नाही, मी फक्त हातानं मोबाईल झटकलेला होता, इतकाच त्यांचा दावा वारंवार होता। मात्र आता यावरती पोलिसांचीच सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे। कशा पद्धतीनं हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये, पोलिसांना फटकारल्यानंतर आता आजच्या दिवशी पोलिसांची नेमकी काय भूमिका असेल आणि कशा पद्धतीनं पोलीस आपला युक्तिवाद करू शकतात याबद्दल काही अपडेट? प्रज्ञा, ज्या प्रकारे काल कोर्टाने पोलिसांना फटकारले आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी संपूर्ण काळजी घेतली असेल असं बोललं जात आहे, कारण की जे काय ट्रीटमेंट त्यांना दिला गेला, त्यांना कसला आजार आहे ते देखील कोर्ट विचारणार आहे। त्यांच्यासोबत जे इतर जे कार्यकर्ते जे तिघांना अटक करण्यात आली होती त्यांना देखील आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे। रमेश म्हात्रे यांची तब्येत कशी आहे आणि जे ते रमेश म्हात्रे यांनी सांगितलं होतं की मी मारहाण केली नाही, परंतु CCTV हा खोटा बोलत नाही। CCTV मध्ये सर्व चित्रित झाला होता की कशा प्रकारे त्यांनी डॉक्टर श्रुती बाविस्कर यांना देखील मारहाण केली होती, डॉक्टर वैभव साळुंखे यांना मारहाण करण्यात आली होती। सर्वात मोठा प्रश्न जो आहे की जे रमेश म्हात्रे यांचा पोलीस अंगरक्षक होता, जो पोलीस बॉडीगार्ड होता, त्यावर अजून काही कारवाई झाली नाही, कारण की तो सोबत होता आणि त्याने काही सुरक्षा रक्षकांना पकडले होते, त्याच्यावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। या ठिकाणी रमेश म्हात्रे यांचे जे वकील आहेत नक्की त्यांनी ते कोर्टासमोर काय युक्तिवाद करताय याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र पोलिसांचा प्रयत्न असेल की या प्रकरणात रमेश म्हात्रे यांची पोलीस कोठडी मिळाली पाहिजे, त्या अनुषंगाने पोलिसांनी तयारी केली आहे असा पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे।
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या डॉक्टरांना मारहाण झालेली होती त्यातील ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांच्या बाबतीत अशी माहिती आता समोर येते की त्या दचकतायत, झोपेत सुद्धा दचकतायत आणि त्यांना भीती बसलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची. आणि त्यावरती वडिलांनी त्यांच्या हे सगळं स्पष्टीकरण दिलं होतं. ह्या सगळ्या बाबीचा सुद्धा कुठे उल्लेख कोर्टात होईल का, याबद्दल नेमकं काय घडलं होतं तेही आधी आपण ऐकूयात आणि त्यानंतर आमच्या तुमच्याकडे येते. डॉक्टर लोकांमध्ये घबराट तयार झाली, तिथले स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. अशा कारणामुळे डॉक्टरमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे दहशतीचं वातावरण डॉक्टर काम कसे करतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता सध्या तरी मुलीची कंडिशन एकदम याच्यामध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे. तिला म्हणतात ना मानसिक त्रास खूप झालेला आहे. ती घाबरते दवाखान्यात जायला. तिने तिचे चित्र बघितलं की जे गुंड लोक मारतायत, डॉक्टरांना मारतायत, नर्सला मारतायत, मावशींना मारतायत. तिला पण मारण्यात आलं, तिचा मोबाईल हिसकवण्यात आला. आपण बघितलं की सृष्टीचे वडील जे आहेत त्यांनी चाललाय, मारामारी केली, शिवीगाळ केली, सगळं काही ऑडिओ सकट जर त्या सीसीटीव्ही मध्ये असेल तर अजून काय पुरावे पाहिजेत. आणि तुम्ही का त्यांना गृह खातं म्हणून, मी पोलिसांना दोष देत नाही कारण पोलीस हे गृहमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात, पण त्यांना तुम्ही का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ दिलं आणि का बरोबर जी काही 3rd डिग्री द्यायची होती ती दिली नाहीये. अजून सोबत असलेले जे आहेत ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप आहेत. खुनाचा गुन्हा आहे, मारहाणीची गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही. ह्यांच्यावर कारवाई अजून झाली नाही कारण हे तिकडचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांच्या जवळचे आहेत. आता जे मुख्यमंत्री बोलतात भाडेके वगैरे काय काय ते मी बोलणार नाही, पण तसेच आहेत, समजून घ्या. त्याचबरोबर मंगलप्रभात घोडाने एक वाक्य केलं जाते आणि म्हणजे की भारत हे सोने की चिडिया केवळ सोने की चिडिया हे स्टार्टअप होतं, शेतीप्रधान देश म्हणून. मग ते बिल्डिंग क्षेत्रात का घुसलेत? करावं त्यांनी स्टार्टअप, करावं की असे शेती, लोढा काय लोढा ॲग्रिकल्चर, लोढा स्टार्टअप हे पण दिसेल आपल्याला. बांद्रा रिझर्वेशन मध्ये जे फुटबॉल ग्राउंड आहे त्याचं आता कन्व्हेन्शन हॉलमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. त्या संदर्भात तुम्ही ट्विट केलं त्याबद्दल आम्ही ह्याच्यावर विरोध केलेला आहे, आंदोलन होतात आणि मी फक्त देशभरात नाही तर जगभरात सगळ्या फुटबॉलर्सना सांगत आहे की तुम्ही हे ग्राउंड वाचवायला पुढे आलं पाहिजे. जेव्हा मी आता तुम्ही पाहिलं असेल मुंबई फुटबॉलचा अध्यक्ष आहे, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो तिथे एक नॅचरल टर्फ फिफा लेवलचं आम्ही चांगलं फुटबॉलचं मैदान केलं होतं. तिथे आमचे 3rd डिव्हिजन, 2nd डिव्हिजन, 1st डिव्हिजन, एलिट आणि देशातले देखील खेळपट्टू तिथे येऊन फुटबॉल खेळत होते. 64 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये इंटरनॅशनल मॅच झाली होती. ह्याचा उल्लेख इंडियन फुटबॉल टीमने देखील अनेकदा केलेला आहे. सेंट झेवियर्सचं आमचं मैदान आहे ते देखील आता BMCकडे प्रलंबित आहे, ते आम्हाला हस्तांतर होणं गरजेचं आहे. तिथे देखील माझ्या कानावर आहे, तिथे स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत ढापायचा प्रयत्न करत आहेत कोळंबकर साहेब. आणि हे जे बँड्राचं फुटबॉल ग्राउंड आहे, नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंड, नेव्हिल डिसूजा जे आम्ही नाव दिलेलं आहे. आणि आता थेट जातोय रिजवान शेख, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कल्याण कोर्टाबाहेरून, ते अधिक अपडेट देत आहेत. सध्या काय तिथली स्थिती रिजवान, काय अपडेट्स? प्रज्ञा, नक्की आपण पाहतो ज्या पद्धतीने रमेश म्हात्रे यांना कल्याण पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि मानपाडा पोलीस स्टेशन घेऊन ते निघालेले आहे आणि थेट कल्याण कोर्टामध्ये पोहोचणार. सध्या मी कल्याण कोर्टाच्या आवारामध्ये तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन कशा पद्धतीने पोलिसांच्या माध्यमातून रमेश म्हात्रे यांच्या येण्याच्या पूर्वीच जे आहे ते पोलिसांनी कडेकोट सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवलेली आहे आणि आपण पाहतोय की संपूर्ण बॅरिकेडिंग करून जे आहे ते सर्व माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांना बॅरिकेडिंगच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. आपण पाहतोय की कडेकोट सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी रमेश म्हात्रे यांच्या येण्यापूर्वी जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून वाढवण्यात आले. खरं तर याच ठिकाणी जे आहे ते समोरच्या दृश्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल की इथंच जे आहे ते रमेश म्हात्रे यांना कोर्टासमोर जातो हजर करण्यात येणार. आणि खरं तर आज ज्या पद्धतीने रमेश म्हात्रे यांना कोर्टामध्ये सादर करण्यात येणार, त्यापूर्वी कशा पद्धतीने मागच्या वेळी आपण पाहतोय की ज्यावेळी VC द्वारे रमेश म्हात्रे यांनी मागणी केली होती की त्यांना जे आहे ते अनफिट आहे आणि त्यामुळे त्यांना VC द्वारे कोर्टामध्ये हजर परवानगी द्यावी, परंतु कोर्टाने जे आहे ती परवानगी फेटाळली होती आणि थेट त्यांना सांगितलं की समक्ष राहून जे तुम्हाला कोर्टामध्ये हजर राहून तुमची बाजू तुम्हाला मांडावी लागेल. आणि आज आपण पाहतो की सकाळी जे आहे ते ठाणे सिव्हिल रुग्णालयानं जे आहे ते रमेश म्हात्रे यांना फिटचा सर्टिफिकेट दिलेला आहे, ते व्यवस्थित आहे आणि त्याचमुळे आपण पाहतो की पोलिसांनी सकाळी जे आहे ते रमेश म्हात्रे यांना आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो की आता अगदी काही क्षणामध्ये जे आहे ते रमेश म्हात्रे यांना जे आहे ते या ठिकाणी घेऊन पोहोचणार आहे. आणि त्याचमुळे सर्वात महत्त्वाचे की ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विष्णुनगर
या रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने नर्स आणि डॉक्टरांना मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे स्वतः त्या ठिकाणी होते, त्यांनी देखील डॉक्टर आणि नर्सला मारहाण केलं. त्यामुळे आज कशा पद्धतीने कल्याण कोर्टामध्ये या सर्व युक्तिवादामध्ये नेमकं काय समोर येणार, नेमकं कशा पद्धतीने रमेश म्हात्रे यांना कोर्टाच्या माध्यमातून जो काही याच्यामध्ये त्यांच्यावरती जो आरोप ठेवण्यात आलेला आहे की कशा पद्धतीने डॉक्टर आणि नर्सना मारहाण करण्यात आली. आपण पाहतोय की अनेक नातेवाईकांनी देखील सांगितलंय की ज्या पद्धतीने डॉक्टर आणि नर्सना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या देखील ते अस्वस्थ आहे आणि त्यांच्या अनेक जे तक्रार ते देखील समोर. त्यामुळे आज महत्वाचे निर्णय म्हणजे कोर्टामध्ये काय वकील जजच्या माध्यमातून निर्णय देणार तेच पाहणं महत्त्वपूर्ण आहे. प्रज्ञा. नक्कीच रिजवान, तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहूच. मात्र सध्या ज्या ठिकाणावरनं म्हात्रेंना घेऊन जात आहेत तिथूनही आपली गाडी जी आहे ती याच भागातनं निघालेली आहे आणि कशा पद्धतीनं म्हात्रेंना पोलीस घेऊन जात आहेत त्याच्या पाठोपाठ आपली गाडीही आपल्याला जाताना पाहायला मिळते. अमजद खान आमचे प्रतिनिधी सध्या या गाडीमध्ये उपस्थित आहेत. अमजद, एकीकडे आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचीच भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यात डॉक्टरांच्या वडिलांची जी आलेली प्रतिक्रिया होती ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आणि बोलकी होती. संपूर्ण राज्यातलेच डॉक्टर खरं तर सध्या चिंतेत आहेत आणि त्यात घडलेलं हे प्रकरण, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती थोडी वाढतीये, त्याबद्दल सांगाल. प्रज्ञा, जेव्हा हा प्रकरण घडला 6 तारखेला त्यानंतर 24 तासानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे केडीएमसीचे जे आयुक्त अभिनय गोयल यांच्या विरोधात देखील प्रचंड नाराजी आहे. जे खाजगी डॉक्टर आहेत, इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा दुसरी जी संस्था आहे ते डॉक्टर पुढे आले होते. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली पाहिजे आयुक्तांना अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. आता रमेश म्हात्रे यांना अटक होत नाही. त्यानंतर NDTV ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर रमेश म्हात्रे यांना अटक झाली. नंतर त्याची तब्येत नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. आज अशी बातमी होती की रमेश म्हात्रे आणि जे कृत्य केलं त्यामुळे शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील दोन्ही डॉक्टर यांनी राजीनामा दिला, परंतु ती बातमी खोटी होती असा समोर आलाय. कारण की जे सुश्री बाविस्कर यांचे जे वडील आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की नक्कीच अमजद, आणि या सगळ्या बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. सुनावणी संदर्भातले सुद्धा अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान आणि अमजद. कोर्टात हजर करत असतानाची ही दृश्य आहेत. सध्या सगळेच माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कोर्टात नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे ज्यांनी मारहाण केलेली होती अशा सगळ्यांना आधी अटक झालेली होती, मात्र रमेश म्हात्रेला अटक न होण्यावरनं सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले जात होते. अखेर अटक झाली, मात्र त्यानंतर लगेचच रमेश म्हात्रे यांची तब्येत बिघडली आणि म्हणून त्यांना अर्थातच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळेला रुग्णालयातल्या इतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिलेला होता. कारण घडलेली अगदी ताजी घटना ज्यामध्ये नवख्या असणाऱ्या डॉक्टरांना, नर्सेसना मारहाण करण्यात आलेली होती, त्यांच्या गुंडांनी मारहाण केलेली होती आणि त्यामुळेच प्रचंड रोष त्यांच्याबाबत होता. अधिक माहिती आपण घेणार आहोत. अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमजद, काय सध्याचे अपडेट्स कोर्टात? पूर्णपणे आपण बघतोय जे वातावरण आहे चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. सध्या कल्याण कोर्टात गोंधळची परिस्थिती आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमली आहे. त्यांचे समर्थक देखील या ठिकाणी आले आहेत. आपण पाहू शकता कशा प्रकारे आता रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टात हजर केला गेला आहे. न्यायाधीश KS तातकडे यांच्या कोर्टात आता सुनावणी सुरू होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे. नागरिक जे कोर्टात लोक आले होते ते आणि त्यांचे समर्थक यांनी एकच गर्दी केली आहे. सध्या पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावला आहे. कोर्टाला अक्षरशः छावणीच्या स्वरूपाला आहे. आता रमेश म्हात्रे यांना पोलीस कोर्टात घेऊन गेले आणि आता थोड्या वेळात सुनावणी सुरू होणार आहे. नक्की कोर्ट काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की काल कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती की आरोपीला नक्की झालं काय त्या संदर्भातली माहिती कोर्टाला संपूर्णपणे देण्यात आली नव्हती. आता कोर्ट या संदर्भातली माहिती घेणार आहे आणि रमेश म्हात्रे आणि त्यांचे वकील आता कोर्टासमोर आपली काय त्यांचे वकील काय युक्तिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र या कोर्ट परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. रमेश म्हात्रे यांना आता न्यायाधीशासमोर आता हजर केला गेला आहे. सध्या सुनावणी आता थोड्या वेळात सुरू होणार आहे. प्रज्ञा. नक्कीच, आणि त्यामुळे सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कशा पद्धतीनं ही सुनावणी होते आणि नेमकी पोलीस कोणती भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या प्रकरणावरती अर्थातच राजकीय कोर्टातनं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्र अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटलेल्या होत्या. या सगळ्यावरती आपली नजर असणारच आहे. आमच्या तुमच्याकडनं अधिक माहिती